वजाबाकी क्रियेवर आधारित साधी सोपी उदाहरणं सोडवणं वेगळं आणि जरा त्यामध्ये आपल्याला विचार करायला लावणारे प्रश्न सोडवणं वेगळं. स्पर्धा परीक्षेमध्ये साधे सरळ प्रश्न शक्यतो तर येत नाहीत, त्यामध्ये तुम्हाला विचारच करायला लावलं जातं. आता या ठिकाणी प्रश्न आहे बघा, वरची संख्या दिलेली आहे, त्यामध्ये 2 चौकटी दिल्यात त्यांनी, म्हणजे इथे अंक दिलेले नाहीत. खालची संख्या पूर्ण दिलेली, वरच्या संख्येतून खालची संख्या वजा केली की एवढं उत्तर येते. अशा पद्धतीचं उदाहरण आहे पहा. तर आपल्याला काय करायचंय, वरच्या ठिकाणी असा कोणता अंक आहे की तो टाकल्यानंतर त्यामधून 5 वजा केले की 1 शिल्लक राहील. वरच्या ठिकाणी कोणता एक अंक आहे तो टाकल्यानंतर त्याच्यातून 5 वजा केले की 1 शिल्लक राहील. हे उदाहरण मी तुम्हाला यापूर्वी शिकवलेलं आहे. एखाद्या संख्येतून 5 वजा केले तर 1 शिल्लक राहतो. अशा वेळेस काय करायचं असतं हे मी तुम्हाला शिकवलंय यापूर्वी. काय केलं पाहिजे, 5 ची आणि 1 ची बेरीज करायची. 5 ची आणि 1 ची बेरीज किती आली, 6. तुमचं उत्तर इथं 6 आहे पहा. बघा तुम्ही आता 6 तून 5 गेले 1 शिल्लक राहतोय. आलं लक्षात, 6 तून 5 गेले 1 शिल्लक राहतोय. आता आपल्याला इथलं उत्तर आपलं बरोबर आहे. आता इकडे गेलो आपण दशकाकडे, कारण वजाबाकी करताना सुरुवातीला आपल्याला एककाकडूनच म्हणजे आपल्या उजव्या हाताकडूनच क्रिया सुरू करावी लागते. आता अशा एका संख्येतून 8 वजा करायची की खाली 8 शिल्लक राहायला पाहिजे. मग वर किती पाहिजे, शून्यातून जर 8 घातले तर 2 शिल्लक राहायला पाहिजे होती, कारण 0 इकडे जाईल त्याच्यातून हा उसना घेईन, इथं 10 तयार होतील. 10 तून 8 गेले तर 2 राहतील. आता तुम्ही तुम्हाला नियम समजून सांगितला की यापूर्वी तुम्हाला नियम समजून सांगितलेला आहे की वरच्या एका संख्येतून 8 वजा केल्या खाली 8 शिल्लक राहतात. याचा अर्थ ह्या दोघांची बेरीज करायची. 8 आणि 8 16. इथं 16 यायला पाहिजे, पण आपल्याला माहिती एका घरामध्ये एकच अंक असतो. एका घरामध्ये एकच अंक असतो, म्हणजे इथं 6 असणार आहे. 16 मधला 6. आता बघा, हा 6 मधून 8 जातोय का, नाही. मग हा 6 गेला 9 कडे, 9 कुण त्याने 1 उसना घेतला, मग इथं किती राहिले असते, 8. बरोबर की नाही. आणि मग इथून 1 इकडे आले तर किती झाले, 16. मग 16 मधून 8 जाते का बघा, 16 मधून 8 गेले की इथं 8 शिल्लक राहिले. हे उदाहरण अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता, किंवा ह्या दोघांची बेरीज केली की लगेच हे उत्तर येणार आहे. एका संख्येतून ही संख्या वजा केली की हे उत्तर येते. याचा अर्थ तुम्ही ह्या दोघांची बेरीज केली तरी हे उत्तर येते. बघा तुम्ही, 5 आणि 1 6, 8 आणि 8 16, हातचा आला 1, 6 7 8 आणि तो हातचा 1 9 आला की 9. 6 आणि 2 8, 0 आणि 1 1. हे मी तुम्हाला शिकवलंय, फक्त ते वेगळ्या पद्धतीने आलं म्हणून लगेच आपण गोंधळून जायचं नाही. हे इथं वर कोणती संख्या जरी नाही दिली तरी आपण उत्तर कसं काढायचं ते मी शिकवलंय तुम्हाला. एका संख्येमधून ही संख्या वजा केली तर एवढे शिल्लक राहतात, तर अशा वेळी शिल्लक राहतात ते, आणि ही जी संख्या वजा करायची ती, या दोघांची बेरीज केली हे उत्तर येते. आता पण आपण काय केलंय, त्या चौकटीतून 5 घालवायचे येतं, तिथं कोणता तरी एक अंक आहे त्यातून 5 गेले की 1 शिल्लक राहतोय. याचा अर्थ ह्या दोघांची बेरीज केली की तो इथला निघतोय. ह्या दोघांची बेरीज केली की इथला निघतोय. ह्या दोघांची बेरीज केली घेतला निघतोय. मग तुम्ही म्हणता 8 आणि 8 16, इथं 16 कसं नाही. एका घरामध्ये किती अंक लिहितो आपण, एकच अंक लिहितो. त्यामुळे 16 मधला एकच स्थानचा म्हणजे उजवीकडचा अंक तो इथं राहणार आहे. 16 मधला 6 इथं राहील आणि 1 हातचा म्हणून जाणार. अशा पद्धतीनं या ठिकाणी 6 6 आणि चौकट दिली, याचा अर्थ दोन्ही ठिकाणी चौकट दिल्या जातात. याचा अर्थ दोन्ही ठिकाणी सारखाच अंक आहे. चिन्ह जर समान वापरलेलं असेल तर याचा अर्थ समजून घ्या, चिन्ह सामान्य म्हणजे दोन्ही ठिकाणी सारखाच अंक. हे तुम्हाला यापूर्वी पण आपण शिकवलेलं आहे, ते विसरायचं नाही. अशा पद्धतीने एखाद्या संख्येतून वजा करायला सांगितलेलं असेल तर आपल्याला त्या पद्धतीने आपण ते उदाहरण सोडवू शकतो. वरच्या संख्येतून घालवायचा प्रयत्न करायचा तरी जमतं, किंवा खालच्या दोघांची बेरीज केली वर लिहिली तरी चालतं. तुम्हाला ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने तुम्ही केलं तरी ते उत्तर बरोबर येणार. फक्त लक्षात घ्यायचं की त्याच्यामध्ये हातचा आला तर तो मिळवायला विसरायचं नाही. किंवा जर दोघांची आपण ज्यावेळेस बेरीज करतोय त्यावेळेस एका घरामध्ये एकच अंक लिहायचा आहे, दुसरा अंक शेजारच्या घरात जाणार आहे, एवढी काळजी घ्यायची. ओके.